सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित त्यांचं पुस्तक. त्यातला तिसरा लेख आज आपण सुरू करतो आहे. नाव आहे जा घेऊनी संदेश. सुरू करते. चहा पिता पिता सकाळी रेडिओ लावला. हो, रेडिओच. आश्चर्य वाटायला नको, आमच्याकडे अजूनही रेडिओ आहे. अहो, काही जण विचारतात, अगं बाई, तुमच्याकडे रेडिओ आहे? हो आहे, आणि आम्ही तो रोज लावतो. तर मी रेडिओ लावला. भावधारामध्ये छान मराठी गाणी लागतात. आज पहिलंच गाणं लागलं, जा घेऊनी संदेश पाखरा. वा, किती दिवसांनी जुनं गाणं ऐकलं. सरस्वतीबाई राणे गोड आवाजात पहिल्या प्रेमाचा संदेश घेऊन जा असं पाखराला सांगत होत्या. दुसरं गाणं लागलं, माझी या माहेरा जा. ज्योत्स्नाबाई भोळे यांचं. आपल्या मधुर आवाजात त्या पाखराला माहेरी जाऊन तुझी साळुंकी सुखी आहे असं आईला सांग, हा निरोप भावूक आवाजात सांगत होत्या. माझ्या मनात आलं, वा, आज जुनी गाणी ऐकण्याचा योग दिसतोय. आता तिसरं गाणं लागलं, पाखराजा त्यजुनिया प्रेमळ शीतल छाया. पु ल देशपांडे घर सोडून गगनभरारी घे असं सांगत होते आणि त्यानंतर बाबूजींचं आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा हे जगाच्या बंदिवासातून मुक्त होण्याचा संदेश देणारं गाणं. गाणी ऐकताना मला मोठी मजा वाटली. या गाण्यातून किती वेगवेगळे संदेश दिले गेले, किती वेगवेगळ्या भावना व्यक्त झाल्या. कुठे प्रेम तर कुठे आईची माया, कुठे भरारी तर कुठे नश्वरता. तशा आपण आपल्या भावना विविध तऱ्हेने व्यक्त करतो. तेही एक प्रकारचे संदेशच. कधी मूक तर कधी बोलके. समुद्रकिनारी जेव्हा दोन प्रेमिक डोळ्यात डोळे घालून हितगुज करतात ती असते नयनांची भाषा. हातात हात घेऊन दोघं बोलतात किंवा चालतात तेव्हा ती असते स्पर्शाची भाषा. त्यातून या मनीचा संदेश त्या मनापर्यंत पोचतो. अशी दोन मनं जोडणारा देवदूत आहे संदेश, फक्त माध्यमं वेगळी. एवढ्यात मोबाईल वाजतो, मैत्रिणीचा निरोप असतो. तो संपतो न संपतो तोच व्हिडिओ कॉल येतो अमेरिकेतून माझ्या नातीचा. तिचा आज वाढदिवस. केक कापतानाचे दृश्य मला व्हिडिओमुळे दिसत असते. वाटतं अमेरिका किती जवळ आली आहे. हॉलमध्ये आले तर दूरदर्शनवर बॉर्डर चित्रपटातील दृश्य दाखवत होते. दिवसभराची लढाई संपल्यावर सगळे सैनिक आपापल्या घरून आलेली पत्र वाचण्यात दंग झाले होते. कोणाच्या चेहऱ्यावर हसू तर कोणाचे डोळे भरून आले होते. या पार्श्वभूमीवर गाणं लागलं होतं, संदेशे आते है हमें तड़पाते है के घर कब आओगे, घर कब आओगे, के तुम बिन ये घर सूना सूना है. ती पत्र वाचताना सर्व सैनिकांना रणभूमीचा विसर पडला होता. खरंच आपलं जीवन संदेशानं व्यापून टाकलं आहे. निरोप, बातमी, संदेश, नावं वेगवेगळी, पण काम एकच, निरोप पोचवणं. छे, प्रेमीजनांना तो देवदूत वाटतो, तर कधी जगाच्या कानाकोपऱ्यातल्या बातम्या पोचवणारा तो खबऱ्या असतो, तर कधी व्यापार, अर्थकारण, राजकारण यांची सूत्र हलवणारा तो सूत्रधार असतो. तो सर्वव्यापी आहे. माझ्या मनात आलं की 1 मिनिट हे संदेशवहन थांबलं तर सारं जग ठप्प होईल. सर्वत्र भयान शांतता पसरेल आणि ते मिनिट संपताच प्रचंड कोलाहल सुरू होईल. आजच्या आधुनिक जगात संदेशवाहनाची विविध साधने अगदी हाताशी आहेत. त्यामुळे आपण कुठेही संदेश पाठवू शकतो. पण ही साधनं अस्तित्वातच नव्हती तेव्हा त्या आदिमानवाने कसा संदेश पाठवला असेल. माझ्या डोळ्यासमोर गुहेत राहणारा, डोंगर दऱ्यात भटकणारा आदिमानव दिसू लागला. श्वापदांपासून स्वतःला वाचवण्यासाठी
अन्नाची गरज भागवण्यासाठी, शिकारीसाठी त्यानं दुसऱ्याला साथ कशी घातली असेल? कधी खाणाखुणा करून, कधी तोंडाने चित्रविचित्र आवाज करून किंवा टार्झनसारखी आरोळी ठोकून आपला कार्यभाग साधला असेल का? ढोलाचा शोध लागल्यावर ढोल वाजवून संदेश गेले असतील. त्यातसुद्धा 2दा ढोल वाजवायचा, कधी 4 वेळा ढोल वाजवायचा, अशा खुणा ठरल्या असतील. माणसाची प्रगती होऊ लागली तसतसे नवीन शोध लागले. अग्नीच्या शोधानंतर धूर करून आग पेटवून संदेश दिले गेले. ग्रीक नाटककार एस्किलस याने लिहिलं आहे की ट्रॉय शहराच्या पाडावाची बातमी पर्वतावर 12हून अधिक ठिकाणी आगी लावून राणीला दिली गेली. ही गोष्ट आहे इसवी सन 1048 मधली. हळूहळू मानवाला रेषा काढण्याचं ज्ञान झालं. त्याचा उपयोग करून तो निसर्गात आजूबाजूला बघितलेली चित्र ओबडधोबडपणे का होईना पण रेखाटू लागला. सुमेरियन लोकांनी अशी चित्र काढून संदेश पाठवल्याचे पुरावे उत्खननात मिळाले आहेत. इसवी सन पूर्व 500 मध्ये बॅबिलॉन येथे मातीच्या दंडगोलाकार भांड्यावर पाचरीसारखे चित्र आढळले. अशी चित्रे उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशातही आढळली. शिकार हे आदिमानवाचे उपजीविकेचे साधन होते. पण आता त्यानं पाहिलेले रानबैल, रानरेडे यांची ओबडधोबड चित्र काढून किंवा रोजच्या जीवनात आढळणाऱ्या चंद्र, सूर्य, झाडे, फुले, मासे, वर्तुळ या गोष्टीतून तो संदेश देऊ लागला. या गोष्टी त्यांच्या संवादाच्या माध्यम ठरल्या. यांचा वापर करताना तो विचारही करत असावा, कारण कुऱ्हाडीचं चित्र हे युद्ध निदर्शक आणि बांबूची नळी ही शांतता निदर्शक अशी प्रतिकात्मक चित्रे आढळली आहे. इतके दिवस फक्त आरोळी ठोकणाऱ्या मानवाला आता ओठ, जीभ, टाळू, दात यांच्या उपयोगाने ध्वनी निर्मिती होते हे लक्षात आलं. त्यामुळे काही शब्द उच्चारून संदेशवहन सुरू झालं असावं. अर्थात त्यांना अर्थही त्यानेच दिले असणार. याला आपण संदेशवहनासाठी केलेला बोलीभाषेचा प्रयोग म्हणू, कारण अजून लिपी सापडली नव्हती. आजही भारतात अहिराणी, चंदगडी, मोरस इत्यादी बोलीभाषा आहेतच. त्यांना स्वतःची वेगळी लिपी नाही. त्या देवनागरी भाषेतच लिहिल्या जातात. पण लवकरच लिपीचाही जन्म झाला. पण त्या बहुतांशी चित्रलिपी होत्या. पहिल्या प्राचीन लिपीचं श्रेय इजिप्तमधील गिझा येथील थडग्यात कोरलेल्या हायरोग्लिफ लिपीला दिलं जातं. ही डावीकडून उजवीकडे लिहिली जायची. त्याचवेळी सुमेरियन जमातीच्या लोकांची ही लिपी मिळाली. या सर्व लिपी इसवी सन पूर्व 3400 ते 3100 या काळातील आहेत. लिपी मिळाली तरी दूरवरचे संदेश पाठवणं अजून कठीणच होतं, कारण इसवी सन पूर्व 490 मध्ये ग्रीस देशात मॅरेथॉन या गावी लढाई झाली. त्यात ग्रीस देश जिंकला. ही बातमी राजाला सांगायला एका सैनिकाला अवघड आणि अतिशय अवजड असं चिलखत जड तलवार घेऊन 42.195 किलोमीटर अंतर धावावं लागलं. राजाला बातमी सांगून तो तिथेच कोसळला आणि मृत्यू पावला. त्याच्या स्मरणार्थ पुढे मॅरेथॉन स्पर्धा ठेवण्यात आली. पण लवकरच संदेश दूरवर जाऊ लागले. बोलीभाषेला लिपी मिळाली, संदेश वहनाला गती आली. पण माणूस एवढ्यात संतोष मानणारा नाही. इसवी सन 1436 मध्ये जोहान्स गुटेनबर्गने मजकूर वेगाने छापला जाईल असं मशीन शोधलं. पहिली प्रेस इसवी सन 1454 मध्ये सुरू झाली. 45 ओळींचं बायबल छापलं गेलं. ही मुद्रण क्रांतीची सुरुवात होती. माहिती, शिक्षण, प्रसाराचा हा सुवर्णक्षण होता.
संदेशाला बोलीभाषेबरोबर लिखित अक्षरांचा पोशाख मिळाला. संदेशवहन वेगवान झालं. इसवी सन 1844मध्ये 1844मध्ये सॅम्युअल मोर्स याने संदेशाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा कट्ट कट्ट कडकट्ट कट्ट असा वेगळा आवाज दिला. मोर्स कोडचा जन्म झाला. त्याचा पहिला संदेश होता, देवानं काय घडवलं. तो दिवस होता 24 मे 1844. हा संदेश वॉशिंग्टनहून बाल्टिमोरला गेला. संदेशाचा वेग वाढला. त्यापुढचं पाऊल म्हणजे दूरध्वनी संदेशवाहन. अलेक्झांडर ग्रॅहम बेल आणि थॉमस वॉटसन यांनी 10 मार्च 1876 रोजी पहिला दूरध्वनी संदेश दिला. संदेश होता, मिस्टर वॉटसन, कम हिअर, आय वॉन्ट टू सी यू. हे शब्द सुवर्णाक्षरांनी लिहिण्याइतके महत्त्वाचे होते, कारण संदेश आता दूरवर जाऊ लागला. जग जवळ येऊ लागलं होतं. युरोपात एवढी प्रगती होत असताना भारतात मात्र संदेशवहनाची दुरावस्था होती. ख्रिस्तपूर्व 500मध्ये अस्तित्वात असलेल्या ब्राह्मी लिपीपासून देवनागरी लिपीचा विकास झाला. ही लिपी 12व्या शतकात स्थिरावली. वेगवेगळ्या भाषा होत्या, तरी सर्वांना कळावं म्हणून गावागावातून बातमी द्यायला दवंडी पिटली जायची. गावाबाहेरचं, प्रांतातलं, देशातलं संदेशवहन जवळजवळ नव्हतंच. प्राचीन साहित्यात संदेशवहनाची काही उदाहरणं आढळतात. उदाहरणार्थ नलदमयंती, स्वयंवर कथेत हंस पक्षाने संदेशाची देवाणघेवाण केल्याची कामगिरी, किंवा सम्राट चंद्रगुप्ताच्या काळात कबुतरांच्या पायाला चिठ्ठी बांधून संदेश पाठवला जाई. महान कवी कालिदास यांच्या मेघदूतात यक्षाने यक्षिणीला पाठवलेला काव्यमय संदेश अतिशय सुंदर आहे. संस्कृत भाषेचे सौंदर्य दाखवणारा आहे, पण तो खरा संदेश नाही. मात्र त्या संदेशात वर्णन केलेली सर्व स्थळं मात्र खरी आहेत. आता भारतामध्ये कसं पुढे प्रगत होतं आहे हे संदेशवहन, हे आपण उद्याच्या भागात ऐकणार आहोत मित्रांनो. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या याच्या पुढचा भाग वाचून दाखवीन. तोपर्यंत नमस्कार.